आजच्या या बदललेल्या काळात बहुंशी अनेकांना नवीन जीवनशैलीचा स्वीकार करावा लागलाय. काहींनी तो आपणून आणि आनंदानं केलाय. तर काहींना तो केवळ अगदी नाईलाजानंच स्वीकारावा लागलाय. काही घटकांचा अपवाद वगळता आज अनेकांना लौकिक अर्थानं इहलौकिक सुखाची साधनं निश्चितच उपलब्ध झाली आहेत. मात्र असं असलं तरीही मानवाचा सुखाचा शोध हा आजच्या या नवीन युगातही, नवीन काळातही मुळीच संपलेला नाहीये. किंबहुना आजही मानवाचा जीवनातला बराचसा काळ हा सुखाचा शोध घेण्यासाठीच व्यतीत होतोय. अर्थात यात काही चूक आहे असं मुळीच म्हणता येणार नाही. किंवा सुखाचा शोध घेऊ नये असंही कोणी म्हणणार नाही. ही बाब नवीन आहे आणि याबाबत यापूर्वी असं कधी काही घडलंच नव्हतं, असंही कोणाला म्हणता येणार नाही. जन्माला आल्यापासून अगदी अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक जीवाची धडपड ही सुखासाठीच तर सुरू असते. असं जर आपण म्हटलं, तर ते मुळीच अतिशयोक्तीचं ठरणार नाही. दुःखात उद्विजते जंतू सुखम सर्वाय रुच्यते ही उक्ती सर्वज्ञात आहे. मज लागी दुःख होवावे ऐसे कोणी भावेना जीवे असं एकनाथी भागवतात शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांनी देखील म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ अनादी काळापासून केवळ मानवच नव्हे, तर प्रत्येक जीव हा सुखप्राप्तीसाठीच सातत्यानं प्रयत्नशील असतो, ही बाब लक्षात येते. मग असं असलं तरीही आज तागायत सुखाचा शोध घेण्याचं कार्य पूर्णत्वास का गेलेलं नाही, हाच खरा प्रश्न निर्माण होतो. कारण जर सुखाचा नेमका पत्ता सापडला असता आणि निदान किमान स्तरावरील सुख तरी मानवाला प्राप्त होण्याची व्यवस्था नीट झाली असती, तर आजच्या काळात सर्वच मानव सुखाच्या त्याच नेमक्या पत्त्यावर जाऊन पोहोचले असते, पोहोचू शकले असते. मात्र अजूनही प्रत्यक्षात तसं घडलेलं नाहीये, याबाबत कोणाचंही दुमत असणार नाही. वास्तविक पाहता प्रयत्न जर योग्य दिशेने होत असतील, तर यश हे हमखास मिळतंच. हा निसर्गाचा सिद्ध नियम आहे. सुखाच्या प्राप्तीसाठी मानव प्रयत्न करतोय, हे नाकारण्याचं काहीच कारण नाही. मात्र असं असूनही जर सुखाचा नेमका पत्ता सापडलेला नसेल, तर मानवाच्या प्रयत्नांची दिशाच चुकतेय, असा त्याचा अगदी स्पष्ट आणि सरळ अर्थ आहे. आजच्या बदललेल्या सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत मानवाला पूर्वीच्या तुलनेत निश्चितच अधिक प्रमाणात आर्थिक लाभ होतोय. ही गोष्ट काही नाकारण्यासारखी नाही. प्रत्येक गोष्ट पैशानं विकत घेता येऊ शकते या तत्वावर आजच्या काळातल्या तरी अनेकांची नितांत श्रद्धा आहे. याला अनेक सन्माननीय अपवाद आहेत हेही खरं आहे. पण खरं तर या तत्वाच्या आधारावर जर आपण विचार केला तर आजच्या काळात सर्वच जण सुखी असायला हवे होते. मात्र वस्तुस्थिती काही तशी नाहीये. आजच्या बदललेल्या धकाधकीच्या या जीवनात आपलं राहणीमान कायम टिकवण्यासाठी, मुला-मुलींचं शिक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी, शहरात योग्य ठिकाणी योग्य असं घर असण्यासाठी सर्वांनाच प्रचंड परिश्रम करावे लागत आहेत. वरकरणी विचार केल्यास आता पूर्वीच्या तुलनेत मानवाला अनेक भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तरीही खरं सुख मात्र मानवापासून अजूनही लांबच राहिलेलं आहे, अशी तक्रार अनेक जण आज करताना आढळतात. मग हे असं का घडतंय? मानवाला अजूनही खरं सुख ज्याला आपण म्हणतात ते का मिळालेलं नाहीये? की सुख मिळालेलं असूनही मानवाला त्याची जाणीवच झालेली नाहीये. या आणि अशा प्रकारच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं एकदा मिळाली, की मानव खरंच सुखाचा अनुभव त्या क्षणापासून घेऊ शकेल. अनेकदा असं घडतं, की सुख आपल्याला प्राप्त झालेलं असतंही. मात्र हे सुख आहे, याची यथार्थ जाणीवच मानवाला होत नसल्यामुळे त्याला त्या सुखाचा खरा आनंदच मिळत नाही. उलट तो त्या सुखाचा आनंद घेण्याऐवजी सुखाचा आपला शोध सुरूच ठेवतो. त्यामुळे मग मिळालेल्या सुखापासूनही तो कायम वंचितच राहतो. अहो, जीवनाचं खरं दुःख तर याच समस्येत आहे. मग या सुखाचा अनुभव नेमका कसा घ्यावा? प्राप्त सुखाची जाणीव आपल्याला नेमकी कशी व्हावी? आणि जीवनात खरा आनंद कसा अनुभवावा? याच मूलभूत मुद्द्याचं चिंतन होणं ही आज काळाची गरज ठरली आहे. असं जर घडलं,
तर आजच्या काळातही सुखाची अनुभूती प्रत्येकालाही नक्कीच येऊ शकेल, यात कोणताही संदेह नाही.